मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओसोबत. तर आज आपण चाललो राईडला खोपोली ते मुंबई. विकेंडला मुंबईची माणसं खोपोलीकडे येतात, लोणावळ्याला येतात. पण आज आपण उलटं करतो आहे, आज आपण तिकडे चाललो आहे. मुंबईमध्ये कुठे जायचं ते अजून काय फिक्स नाही आहे. ते तिकडे गेल्यावर ठरवू कुठे जायचं आहे ते. तोपर्यंत तुम्हाला डिटेल देतो. मी आता थांबलो आहे खोपोलीत आणि आता वाजले आहेत सकाळचे बघू शकता 4:30 वाजलेत सकाळचे. मी आता खोपोलीपासून निघतो आहे. आता मुंबईमध्ये नक्की कुठे एक्झॅक्टली कुठं जायचं ते अजून पण फिक्स नाही. ते तिकडे गेल्यावर बघू कोणते पॉईंट आहेत चांगले आणि तिकडे भेटू आता पुढे. तर भेटूया पुढे. तुम्ही पण माझ्यासोबत ही राईड एन्जॉय करा, मी पण राईड एन्जॉय करतो आहे. भेटूया आता डायरेक्ट बहुतेक पनवेलच्या पुढेच भेटू, कारण की सारखं सारखं तोच रोड दाखवण्यात काय अर्थ नाही आहे. आणि मला पण अशी आतून खाज येते की जरा गर्दीत जावं. मग आता भेटूया डायरेक्ट गर्दीमध्ये. तर मित्रांनो, आता या राईडला आपण सुरुवात करूया. समोरच देवाचं मंदिर आहे, दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं नाव घेऊन या राईडला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, राईड एन्जॉय करा. तो है प्यार तो प्यार आज पिया तो है प्यार तो प्यार हिसाब से मुंबई नहीं आ सकते हैं. तो मेरे को कहाँ आना है? तर मित्रांनो, तुम्हाला एक अगदी महत्त्वाची गोष्ट सांगतो. आयुष्याचा कान मंत्र आहे, सुखी राहायचं असेल तर ते कर्म चांगले करा, देवावर विश्वास ठेवता, त्याच्याहून जास्त देवावर श्रद्धा ठेवा आणि कर्मांवर विश्वास ठेवा. आज जर तुम्ही कोणाला त्रास देताय, रडवताय, 100% पुढे जाऊन उद्या परवा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये घोडा लागणंच आहे. तर कर्म चांगले ठेवा, कोणाला त्रास देऊ नका, सर्वांशी व्यवस्थित व्हावा, कोणाबद्दल मनात राग ठेवू नका, काय रुसवे ठेवू नका. जे काय असेल क्लिअर करा. आयुष्य एकदाच भेटतो. सर्वांसोबत मिळून मिसळून जगा, एन्जॉय करा, राईड करा, मित्रांसोबत फिरा, कोणाला गर्लफ्रेंड असेल गर्लफ्रेंडसोबत फिरा, मजा करा, एन्जॉय करा. पण कधी आयुष्यात जास्त दुःखी राहू नका. चांगले कर्म करा, सुखी राहा. हेच तुम्हाला मी सांगतोय. खूप लोकांना ही गोष्ट कळते पण बोलत नाही, आणि त्या खूप लोकांमध्ये मी स्वतःसुद्धा येतो. पण आज या दिवसापासून मी, जय सियाराम, इथे देवीचं मंदिर आहे. आज दिवसापासून मी स्वतःला शब्द देतो, मी आजपासून चुकीचे कर्म करायचं सोडून देतोय, सोडायचं ट्राय करतोय. जेवढं होईल तेवढं आयुष्यात चांगले आणि चांगले कर्म करून, जेणेकरून पुढचं आयुष्य सिक्युअर होईल. कधी घोडा लावायला नको, घोडा लागतो ते नांगरासकट लागतो, हे लक्षात ठेवा. आयुष्यात कर्म हे खूप महत्त्वाचं आहे. ते तुमच्या आयुष्याला दिशा देतात. कर्म नेहमी चांगले ठेवा. थांब रे बाबा, मला पुढे जाऊ दे, मी नेहमी. कर्म चांगले ठेवा, आयुष्यात जिंकाल. कर्म चांगले असतील ते तुम्हाला आयुष्याच्या उच्चांक गाठून देईल. चांगले कर्म करा, चांगले आयुष्य बघा. चला, मी काही जिथल्यात आणला तर नाही, मी पण मातीच खातोय, म्हणून तुम्हाला सांगतोय. आता सोबत माती खायचं आपण सोडून देऊ, सेकंड पुरी खाऊ. मित्रांनो, मी व्लॉगची सुरुवातच ज्ञान पेलून केलं, त्याच्याबद्दल सॉरी. ते सगळं जाऊ द्या, ते विसरून द्या. आत्ता पुढचा व्लॉग असेल तो फक्त आणि फक्त फालतूगिरी असेल तर ते एन्जॉय करा. रे तुझ्या नमस्कार. हा, हेच ते दोघं भावंड जे रेससाठी तिथून नको जाऊ भावा, इथून येऊ. हां, रेससाठी त्यांनी उत्सुक केलं मला, पण मी शांत बसू हारू की जिंकू समजत नाहीये. हा रोड माझ्यासाठी नवीन आहे म्हणून, नाही तर असा सप्ताह काढला असतो ना त्यांचा, कुठल्या कुठे फेकला असता त्यांना. तर नको, अवकाटमध्ये चिल 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 चिल, शांत शांत शांत, थांब रे थांब, नको सपाटा उठवशील व्हावा इथं. तो रोड नवीन आहे, सिटीमध्ये आलो. मी ते मॅप तर कनेक्ट केलंय, पण बाईकमध्ये काही दिसत नाहीये. भाई काय आता इश्यू नको यायला. तर आता मी चाललो वर्लीला, वर्ली सी फेसला.
जिथे की मरीन 2.0 जो नवीन झालाय तिथे जातो. मरीनलाच जायचं होतं, जरा असं वाटत होतं की मरीनलाच जाऊ, पण तिथे असे विचित्र विचित्र लोक येतात आणि एक तर आज संडे मॉर्निंग आहे भाई. आधीच जरा आयुष्य खालवलंय आणि त्यात तशा लोकांना बघून डिप्रेशन मध्ये नको जायला बाबा, त्यापेक्षा दुसरीकडे जातो कुठेतरी. म्हणून आता वरलीला चाललोय भाई. लवकरात लवकर ह्याचं काहीतरी व्हायला पाहिजे भाई. मॅप का ना दाखवते. ठीक आहे, बघतो पुढे चालू झालं तर ठीक, नाही तो कर्म माझे. चला. मित्रांनो, माझी कायच लायकी नाही यार. एवढ्या वेळ मी जे बडबडत होतो ते माईक मध्ये कायच रेकॉर्ड नाही झालं, आणि आता मी रोड पण चुकलेलो. एकदम फालतूपणा झालाय यार, हा फालतूपणा झालाय. अशाने ना असे सीन झाले राईडची मजा कमी होते. पण मला ह्या सीन पासून, मला अशा सीन पासून लांब राहायचंय. चला, इट्स ओके, अशा गोष्टी तर होतच राहणार आहेत. कुठे चाललोय काय समजत पण नाहीये. बहुतेक मी आता दादरला पोचलोय. आता परत मला थांबून मॅप परत रिसेट करायला लागेल. तर परत सीन, परत रोड चुकलोय. अरे भाई काय सीन आहे, विचारूया परत. इथे काय काकाला रोड विचारला पण मला 0% समजलं, 0%. आता कोणत्या तरी ब्रिजवर जायचंय, सीधा जा असं बोलला तो. तर ब्रिज कोणता, हाच ब्रिज वाटतं. का ओरलीला कोणता रोड? हा, आतापर्यंत 4 ते 5 लोकांना रोड विचारलाय, तरी पण चुकतो. तरी पण माझ्या डोक्यात अजून काय गेलंच नाही कोणता रोड आहे. एनर्जी डाऊन झाली माझी आशाने. किती वेळा चुकणार आहे मी. आणि परत एकदा रोड चुकलोय, परत एकदा युटर्न. भाई काय लाईफ आहे हो. आणि या थंडीने अजून एक त्रास दिलाय भाई. एकदम रिचनेस एरियामध्ये आल्यासारखं वाटतं इथे. लेफ्ट साईडला नाही, राईट साईडला. लेफ्ट साईडला तीच घिसी पिटी जिंदगी आपल्यासारखी. परत थांबतो इथे. इथे एवढी गर्दी बघून मला असं वाटलं काहीतरी नाश्ता वगैरे असेल, पण पानटपरीवर गर्दी ह्या टायमाला. काय लोक आहेत. मला त्या स्पॉटवर आहे ना सनराईज व्हायच्या आधी पोहोचायचं आहे. थोडं घरातून लवकर निघायला पाहिजे होतं मी. आता पण बरोबर रोडला आहे की नाही ते पण माहिती नाही. बहुतेक मी पोचलोय जिथे मला यायचं आहे, तिथे मी पोचलोय. पण इथं बाईक पार्क कुठं करायची हा एक प्रश्नच आहे. इथे जवळपास पार्किंग पण नाही दिसत आहे कुठे. फायनली रूट भेटला, आलो पार्किंग मध्ये. हो हो हो. एवढ्या स्ट्रगल नंतर पोचलो इथे. पण खूप बेकार हालत झाली, खूप बेकार हालत झाली. जाम स्ट्रगल केला इथपर्यंत पोचायला. बघा अजून एक मेन पॉईंट अजून शोधायचं. बाईक पार्किंगला लावलं, आता जातो पुढे. एकदम एनर्जी लो झाली. मी ह्या पार्किंगमधून आता बाहेर आलो आहे. तिथून परत इथनं अंडरग्राऊंडनी पलीकडे जायचं आहे. तिथे मेन स्पॉट आहे. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू बघा. इज्जत तर आहे.
मरीन्सपेक्षा थोडी गर्दी पण कमी आहे बघा. एकदम रिच एरिया दिसतं. मरीन्सला नुसती बाई एकदम मिक्स माणसं, त्यांचं काय करत असत नाही काय नाही. तिथे मला असं वाटतं थोडं पीस आहे, थोड्या वेळ मी इथं बसू शकतो. आयुष्याचे चांगले क्षण मी इथं जगू शकतो असं वाटतं. बघा समोर एकदम एंडलेस असा समुद्र, लेफ्ट साईडला एकदम रिचनेस व्ह्यू. आणि माणसं पण तशी इथे चांगले आहेत, फक्त माणसं चांगली आहेत. मुली वगैरे नाही बघा तुम्ही. मला इज्जत द्या. मित्रांनो इथे सॅड गाणे ऐकत बसलो आणि सगळ्या मूडची वाट लावून घेतली. पण मला आता मूड नीट करायची, कमबॅक करायचं, नाही तर मी असा सॅड राहील. म्हणून मी आता इथनं निघायची कल्टी घेतो आणि परतीचा प्रवास सुरू. भेटूया आता डायरेक्ट राईडवर. एवढं फ्रस्ट्रेट झालो ना मी, एवढं माझी चिडचिड झालं ना. पूर्ण अर्धा तास मी चुकीच्या रस्त्याला चाललो, पूर्ण अर्धा तास सगळं ह्या मॅपमध्ये. याची लायकी शून्य मॅप आहे, लायकी शून्य. सुझुकीचे ॲप आहे ना, लायकी शून्य आहे साला. जवळ जाताना मी मेन हायवेने गेलतो आणि येताना एकदम प्रत्येक सिग्नलला थांबत आलो, प्रत्येक सिग्नलला 2-3 वेळा रोड चुकून. सगळं मूड खराब केला यार, सगळा मूड खराब केला. बघून साला मॅप. नष्टर, बनवती, विघ्न, घाणेरडा झाला. तर मित्रांनो मी आता आलो रिटर्न, पनवेलच्या जवळच आहे. तर हा व्हिडिओ इथंच एंड करूया. तुम्हाला राईड कशी वाटली तर नक्की कळवा. जर आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम चांगली राईड झाली, पण येताना जो मॅटर झाला, नुसताच रस्ता चुकत होतो, त्याच्यामुळे सर्व मूडची वाट लागली. म्हणून आत्ता पण जरा मूड खराब आहे, पण ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून मचू. चला काळजी घ्या. बाय बाय.